येईल का जुळून नाते? मॅम, परत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये औषधांचा त्रास होतो, तुम्ही घरी जा, शिव म्हणाला. त्याला काहीही करून नीता तिथून हालायला हवी होती. आदित्यला खरं खरं सांगायचं होतं, पण ती काही हालायचं नाव घेत नव्हती. इथून पुढे डॅडी आदित्यला बघायला पोचले. ते आदित्यच्या पायाजवळ येऊन बसले. नीता बसल्या होत्याच की त्यांना शिंका यायला लागल्या, पण पुन्हा नाकातोंडाला रुमाल लावून बसल्या. शिव मनात त्यांना पुन्हा बसलेलं बघून धुसफुसत होता. शिंका येतात तरी पुन्हा बसले, जायचं ना घरी, तो मनातल्या मनात बोलत होता. आदित्यची हालचाल जाणवली तसं त्याने लगेच त्याचा हात हातात घेतला. आधी बाळा, बरं वाटलं? डॅडने विचार. आदित्य पूर्ण ब्लँक होता. त्याला आपण कुठे आहोत, डॅड काय विचारतात, काहीच कळत नव्हतं. डॅड, लक्षात येताच त्याने डॅडचा हात जवळ घेतला. डॅड लगेच उठून उभे राहिले. त्याने आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, कसलं टेन्शन घेतलंस एवढं? मला काही कळेल का? दिव्या भेटली का? सकाळपासून तिला शोधत होतास ना? डॅडने त्याचा हात हातात घेत विचारलं. डॅड, मॉमला समजावा, मी दिव्याशिवाय नाही राहू शकत. मी दिव्यावर खूप प्रेम करतो. ती प्रॉमिस मागते मला. मला माझ्या आयुष्यात दोघी हवे आहेत डॅड. तुम्ही सांगा ना मॉमला हा हट्ट सोडायला. आदित्य म्हणाला तसं नीताचं गुपित उघडं झालं होतं. कारण नीताने काहीच प्रकाशशी शेअर केलं नव्हतं. कारण त्यांना प्रकाशाचं काहीच करू देणार नव्हते माहीत होतं. म्हणून त्या बाहेरच्या बाहेर सगळं करत होत्या. ओके, हे टेन्शन घेतलंस तू? मी आहे ना, तिला मी समजावतो, तू काळजी करू नकोस, डॅड त्याला म्हणाले. ते एकदम शांतपणे म्हणाले असले तरी आत राग आलेला त्यांना. कितीदा तरी त्याने समजावलं होतं नीतांना की आदित्यच्या गोष्टीमध्ये पडत जाऊ नकोस, पण त्या काहीच ऐकत नव्हत्या. त्याला हॉस्पिटलपर्यंत त्याने पोचवलं होतं. फक्त त्यांचं नीतांवर प्रेम होतं म्हणून ते सर्वांसमोर तिला काहीच बोलणार नव्हते. त्यांनी नीताकडे साधं बघितलं सुद्धा नाही. एखाद्याला वाटेल किती साधा नवरा आहे, मुलगा सांगतो तरी नवरा काहीच बोलत नाही, फक्त समजावतो म्हणतो. थोडा वेळ थांबल्यावर नीतांना जास्त शिंका यायला लागल्या. अंकल, तुम्ही आंटींना घेऊन जा, त्यांना त्रास होतोय. मी आदित्य सरांना बघतो. शिवने दोघांना जायला सांगितलं. हो, आम्ही निघतो आता, डॅड म्हणाले. आदित्यच्या कपाळावर ओठ टेकून त्यांनी जायची तयारी केली. नीतांनाही नाईलाजाने जावं लागलं होतं. तरीही त्या थोडा पाठी थांबल्या. शिवला बाजूला बोलावून घेतलं. शिव, दिव्याला कोणीतरी किडनॅप केलंय. माझ्या माणसाला मुलीचं इंजेक्शन देऊन पूर्ण कॅमेरा रेकॉर्ड डिलीट केला आहे, नीता हळू आवाजात म्हणाल्या. कारण हे जर प्रकाशना कळलं तर त्यांचं काही खरं नव्हतं. काय? पण दिव्या मॅडम होत्या कुठे? शिवने माहीत नसल्यासारखं केलं. ह्याच हॉस्पिटलमध्ये, नीताने सांगितलं. ओके, मी बघतो. आदित्यला आता काहीच सांगू नका, तुम्ही जा, मी माझी माणसं कामाला लावतो, शिव म्हणाला. ओके म्हणून नीता घरी गेल्या प्रकाशसोबत. घरी आल्यावर बेडरूममध्ये पाय ठेवल्यावर प्रकाशने आधी डोअर लॉक केला. नीता, काय ऐकतोय मी? का तू दिव्याला नको म्हणतेस? मी तुला आधीच सांगितलं होतं, मुलाचं आयुष्य आहे, त्याच्या पद्धतीने त्याला जगू दे. तो काही लहान नाही. तुझं नशीब समज, तो तुला रिस्पेक्ट देतोय. इतकं प्रेम असताना दिव्यावर त्याने तुला एका शब्दाने दुखवलं नाही. तुला कळतंय का काही? प्रकाश रागातच बोलत होते. मला नाही माहीत. ही बातमी वाचल्यापासून दिव्याबद्दल मत बदललं माझं. मला आदित्यसाठी नकोच वाटते ती, नीता म्हणाली. नीता, आपल्या वाटण्याने काही फरक पडत नाही. आदित्यचा आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. तो आपल्याला आदर देतो ह्याचा अर्थ असा नाही की आपले निर्णय त्याच्यावर लादायचे. तुला नाही आवडली तरी तुला काहीच बोलायची गरज नाही, तो बघून घेईल.
आपण फक्त त्याचा आनंद कशात आहे नाही का बघू शकत? आपणही किती स्ट्रगल केले माहीत आहे ना तुला. तुला माझ्या घरात स्थान द्यायला आईने नकार दिला होता, पण बाबांनी मला सपोर्ट केला म्हणून तू आहेस ना आज इथे. प्रकाश असं म्हणाले आणि नीताला आपले दिवस आठवले. पटकन डोळ्यात पाणी आलं. बघ, आताही तुला रडू येते. आदित्यलाही आपण तेच दुःख द्यायचं का? प्रकाशने विचारलं. नीता काहीच बोलल्या नाहीत. त्यांचं मन काही तरीही मानत नव्हतं. नीता, तुला नाही पटलं तरी आदित्यला त्रास होईल असं कधीच वागू नकोस. प्रकाश शेवटी समजावणीच्या सुरात बोलले. नीताने फक्त मान हलवली. मी आता काहीच नाही बोलणार, पण मी खूप काही केले. आता नीता आपला गुन्हा प्रकाश समोर मान्य करत होत्या. काय केलंस? प्रकाशने विचारलं. तसं नीताने त्याला सर्व सांगितलं. पण आता दिव्याला पुन्हा कोणीतरी किडनॅप केले हे मात्र तरी सांगायचं टाळलं. हे बघ, दिव्याला सोडवण्यासाठीच देवानेही तुला बुद्धी दिली असेल, पण यापुढे असं काहीच करू नकोस. त्या दोघांना वेगळं करू नकोस, प्रकाश म्हणाले. ओके, नीताने फक्त ओके म्हणाल्या. खरं त्यांना सध्या वेगळंच टेन्शन आलं होतं. दिव्याला कोण घेऊन गेलं असेल ही चिंता होती. शिव काढेल शोधून, पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवाला शांती मिळणार नव्हती. इकडे आदित्यला शुद्ध आली म्हणून शिव खूप खुश होता. पण आदित्यला सरप्राईज द्यायचं भूत त्याच्या डोक्यात घुसलं. आदित्यला आता बरं वाटलं होतं. डॉक्टर सोडायला तयार झाले. शिवने त्याला हॉस्पिटलमधून डायरेक्ट आपल्या घरी नेलं. आदित्यच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता त्याला. कालचा दिवस आदित्यचा खूपच वाईट गेला होता, त्यामुळे शिवलाही काही चांगलं वाटत नव्हतं. दिव्याला समोर बघून तो किती खुश होईल हे बघायचं होतं. आदित्य आताही टेन्शनमध्ये होता, त्यामुळे गाडी कुठे चालली आहे त्याने बघितलंच नव्हतं. तो मान मागे टेकून डोळे मिटून होता. ठीक आहे, त्याला बघायला नाही मिळाली तरी दिव्या त्याच्या मॉमच्या ताब्यात व्यवस्थित आहे ना, हा विचार मनात करत होता. गाडी थांबली. आदित्य उतरला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, शिव, तुझ्या फ्लॅटवर का आणलंस? आदित्यच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या. त्याला शिव इथे का घेऊन आला कळत नव्हतं. इतके शिवचा फोन वाजू लागला. बघितलं तर फ्लॅटवरच्या बॉडीगार्डचा होता. त्याने लगेच रिसीव्ह केला. सर, दिव्या मॅडमनं शुद्ध आली, पण त्या घाबरल्या आहेत आम्हाला बघून. तुम्ही लवकर या, तो बॉडीगार्ड म्हणाला. ओके, मी आलोय खाली, येतोय रूमवर, तू दरवाजा उघड, शिव म्हणाला. सर चला, शिव आदित्यला थांबलेलं बघून म्हणाला. इथं का आणलंस मला? आदित्य पुन्हा शिववर वैतागत म्हणाला. सर, तुम्हाला आत गेल्यावर सांगतो. एक काम होतं म्हणून इथे आणलंय तुम्हाला. आपण आत जाऊन शांतपणे बोलू, शिवने सांगितलं. तसं आदित्य त्याच्या फ्लॅटवर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेला. शिवने डोअरबेल वाजवली. बॉडीगार्डने दरवाजा उघडला तर आतमध्ये दिव्याचा आवाज येऊ लागला. आदित्य जागीच थांबला. आपल्याला तिचे भास होऊ लागले. शिवकडे बघितलं तर तो धावतच आतल्या साईडला जात होता, म्हणून आदित्यही त्याच्या मागोमाग धावत आला. त्यालाही तर दिव्याला बघायची केवढी आस लागली होती. तिच्या आवाजाने कान तृप्त झालेले वाटत होते त्याला. तिथे दिव्याला नर्सने पकडून ठेवलं होतं. शिवला बघून दिव्या शांत झाली होती. पाठोपाठ आदित्यही आला. दिव्याला बघून त्याने तिच्या बेडवरच उडी मारली. तिला घट्ट आपल्या मिठीत भरून घेतलं. तिचा सुगंध नाकात भरून घेतला. तिचं असणं जसजसं त्याला जाणवू लागलं तसतसं त्याचं मन शांत होत होतं. जी मनाची शांती सकाळपासून गायब झाली होती तीच शांती किंवा त्याहून जास्तच शांती आदित्यच्या मनाला मिळत होती. दिव्या नुकतीच शुद्धीत आलेली. तिच्या हाताचं सलाईन काढलं नव्हतं.
आदित्यचं तिकडे लक्ष नव्हतं. त्यानं हात घाबरून मागे केला, नाहीतर आदित्यच्या मिठीसोबत जर सलाईन निघालं असतं तर रक्त आलं असतं. आदित्यला आता कशाचंच भान नव्हतं. त्याने दिव्याला घट्ट मिठीत घेऊन अनुभवत होता. तिला बघून त्याला बोलूही वाटत नव्हतं, काहीच करू वाटत नव्हतं. त्याला दिव्याला बघायला मिळतो की नाही, मॉम काय करेल, किती टेन्शन होतं त्याला. तिला ती सुखरूप बघून त्याला स्वतःला सावरताच आलं नव्हतं. त्याचं असं अचानक मिठी मारणं दिव्यालाही काही सुचू देत नव्हतं. तसंही दिवसभर तिच्या पोटात काही नव्हतं. डॉक्टरकडे गेल्यावर तिला औषधं चालू केली होती. तोपर्यंत तिच्या पोटात काहीच गेलं नव्हतं. आदित्यला तिला बघून बोलायला सुचत नव्हतं. तो तिच्यापासून अलगद बाजूला झाला. तिच्या चेहऱ्याकडे बघितलं तर ती कन्फ्यूज होऊन आदित्यकडे बघत होती. म्हणजे हे काय होतं असं. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. माझ्या निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कथांना छान छान कमेंट करा.